पुढच्या बातमीकडे वळतोय। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय। लोकसभा निवडणुकीकरता जागा वाटप येत्या 24 तासांमध्ये जाहीर केलं जाणार आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। पुढच्या काही तासांमध्ये भाजपचं नेतृत्व महायुतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहे। त्यानंतर पुढील 24 तासात उर्वरित 28 जागांचं वाटप जाहीर होईल। जागा वाटप जाहीर करण्याचे स्पष्ट आदेश भाजप नेतृत्वाकडून देण्यात आलेले आहेत। युतीच्या 28 जागांची यादी सुद्धा आज जाहीर केली जाणार आहे। हायकमांड सोबत नेते चर्चा करतील आणि त्यानंतर याची घोषणा होईल। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, 28 जागा उरल्यात जाहीर व्हायच्या, त्या आज दिवसभरात होतील अशी चर्चा समोर आलेली आहे, काय सांगाल? आगामी 24 तासामध्ये ज्या 28 जागा उरल्या आहेत महायुतीला, त्या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज शक्यता होती की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल होतील, पण आज जर बघितलं तर दाखल झाले नाही। तर कॉन्फरन्सच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यावर चर्चा होऊन आगामी 24 तासामध्ये फॉर्म्युला निश्चित होईल। आणि साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते 31-13-4 असा सध्या चर्चा सुरू आहे या फॉर्म्युल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते, साधारणतः की ज्या 20 जागा घोषित करण्यात आलेल्या आहे भारतीय जनता पक्षाच्या, त्यानंतर उर्वरित ज्या 28 जागा आहेत त्या 28 जागांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री या संदर्भात निर्णय घेतील। केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही बैठक होऊन आगामी 24 तासामध्ये महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होईल आणि जागा वाटप देखील निश्चित होणार आहे। नक्की महत्त्वाची घडामोड आहे। धन्यवाद ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची समन्वय बैठक पार पडतीये। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही समन्वय बैठक पार पडतीये। बारामती मतदारसंघात मित्र पक्षांची एकजूट राखण्याबाबत या बैठकीत मंथन होत आहे। तसंच महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचं नियोजन देखील करण्यात येणार आहे। या बैठकीकरता महायुतीतील 16 पक्षांचे पदाधिकारी हजर आहेत। बैठकीला 8 तालुक्यातील तब्बल 300 पदाधिकारी उपस्थित आहेत। चंद्रकांत पाटील यावेळी मार्गदर्शन देखील करणार आहेत। 3 लोकसभांचं क्लस्टर, आम्ही त्याला क्लस्टर शब्द वापरलाय, समूह म्हणू आपल्या ग्रामीण भाषेमध्ये। असं 3 लोकसभांचा समूह आहे, त्यात बारामती, शिरूर आणि पुणे येतं। तर काल शिरूरपासून सुरुवात करायची होती, पण काल अचानक कॅबिनेटची मीटिंग लागली, तर बारामतीपासून सुरुवात करतो। सगळ्या पक्षांचे प्रत्येक विधानसभांचे 50 असे 300 जणांचा मेळावा आहे। नंतर विधानसभाचा बैठक आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी सविस्तर बोलूया। राहुल, आपण बघतोय बारामतीत सगळे पक्ष जोर लावतायत। निश्चित मानलं जात आहे की सुनेत्राताईच तिथून लोकसभेला महायुतीच्या उमेदवार असतील, काय या सगळ्याविषयी सांगाल? महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला हा जवळपास निश्चित असला तरी मात्र कोणत्या तिकिटावरून कोणत्या उमेदवारानं ही निवडणूक लढवायची याबद्दलचं अंतिम जे आहे ते अर्थातच दिल्लीत करणाऱ्या या सगळ्या टप्प्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभा, जी की राज्यातली सगळ्यात हाय व्होल्टेज अशी सीट झाली आहे, त्या ठिकाणी सुनेत्रा पवार याच महायुतीच्या उमेदवार राहतील हे जवळपास निश्चित झाले। आपण बघतोय की मागच्या काही दिवसांपासून बघितलं त्यांनी प्रचार सभांना सुरुवात केली आहे। मात्र या सगळ्या गोष्टी पाहता अनेक अपक्ष असतील, अनेक खास करून महादेव जानकर असतील, जे महायुतीपासून दुरावलेले काही मंडळी असेल, ही मात्र शरद पवार यांच्या सोबत तिथं काही वेगळा फॉर्म्युला करता येतोय का हे देखील पडताळून पाहतात। या टप्प्यावर अर्थात आज मुंबईत राहुल गांधी आहेत आणि त्यामुळं या सगळ्या टप्प्यावर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आपापले उमेदवार जाहीर करण्यासाठी काहीसा वेळ ठेवत आहेत। आणि या टप्प्यावर बारामतीच्या जागेसंदर्भात जो निर्णय होईल तो आता जवळपास दिल्लीत झालेला आहे। आणि या टप्प्यानंतर आता केवळ आणि केवळ कोणता उमेदवार कोणत्या जागेवर लढणार इतकाच हा मुद्दा शिल्लक राहिल्याचं सध्या सूत्रांकडून कळत आहे। नक्की राहुल, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।